नमस्कार. सांगली केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सांगली पेठ प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी. सांगली पेठ महामार्गावरील तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान रखडलेल्या रस्त्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे सांगली येथून पेठ, पुणे, मुंबई येथे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. सांगली पेठ महामार्ग पूर्ण होऊन 1 वर्ष झाले आहे, परंतु तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान टोलनाक्यासाठी 800 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले होते. सदर टोलनाक्याला जागा देण्यास संबंधित शेतकऱ्यांचा विरोध होता. रखडलेल्या रस्त्याबाबत बरेच दिवसांपासून मार्ग निघत नसल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी संताप व्यक्त केला होता. सामाजिक संघटनांनीही याविषयी आवाज उठवला होता. या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनधारक खाचखळग्यांनी आणि धुळीने हैराण झाले होते. तसेच महामार्गाशेजारील व्यावसायिकांच्या व्यवसायावर व शेतकऱ्यांच्या पिकांवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला होता. याबाबत वारंवार निवेदने, आंदोलने, बैठका होऊन सुद्धा हे काम रेंगाळलेच होते. त्यामुळे या रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्वांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, खासदार विशाल पाटील, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे नेते, भूमी अभिलेख, महसूल विभाग, नॅशनल हायवे अथॉरिटी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठक झाली. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला देण्यात आले. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 9 मीटर अंतर सोडून टाकलेला अतिरिक्त मुरुम काढून तो मुख्य रस्त्यावर टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच पाणी मारून रोलिंग केले जात आहे. मुरमीकरणानंतर GSB आणि कॉन्क्रीटचे काम करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिल्यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.